तर नमस्कार मित्रांनो, मी माधव खलाटे. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण बनवणार आहे चिकन दम बिर्याणी. सगळ्यात आधी आपण तांदूळ शिजाय टाकू, लिंबू पिळून घ्यायचा आणि शिजून द्यायचा. चिकन मध्ये आपण बिर्याणी मसाला, कोथमीर, हिरवी मिरची, दही आणि मीठ घेणार आहे. तेल पण टाकू, मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत ते सगळं एकजीव होत नाही. मिक्स झाल्याच्या नंतर अर्ध्या पाऊण तासासाठी त्याला बाजूला ठेवून द्यायचंय. तांदूळ जास्त शिजवायचा नाही, 80-90% शिजून घ्यायचंय. तांदूळ आपला जवळपास शिजलेला आहे. आता चिकन सुद्धा आपल्याला जास्त वेळ नाही, पण 5 ते 10 मिनिटासाठी वाफलून घ्यायचं. कांदा भाजून घ्यायचा. चिकन आपलं 5 मिनिटं वाफलून झालंय. बिर्याणीच्या लेअर देताना सगळ्यात आधी आपल्याला चिकन टाकून घ्यायचंय सगळं, आणि ते नंतर आहे ना सेट करून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा. नंतर आपला भात टाकून घेऊ, निम्माच भात टाकायचा आहे. नंतर कांदा, कोथिंबीर, पुदिना टाकायचा. त्यानंतर उरलेला भात टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कांदा टाकायचा आहे आपल्याला, कोथिंबीर टाकायची आणि पुदिना टाकायचा आहे. त्यानंतर आपण टाकणार आहे फूड कलर. जो आपल्याला आवडेल तो तुम्ही टाकू शकता. तर मी हिरवा आणि पिवळा टाकलाय. त्यानंतर गावरान म्हशीचं तूप टाकायचे, त्याशिवाय बिर्याणीला क्वालिटी येतच नाही. आपण बॉईल पेपरने ना झाकून घेऊ, जेणेकरून आपली बिर्याणी चांगली बनन. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, अर्ध्या ते 1 तासानंतर आपली बिर्याणी दम देऊन झाल्यावर एकदम खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.